जगामध्ये काही गोष्टी अशा आहेत की त्या काही प्रयत्न न करता मिळतात, अगदी सहजासहजी मिळतात. काही गोष्टी अशा आहेत की त्या थोड्याफार प्रयत्नाने मिळतात, परंतु काही काही गोष्टी अशा आहेत की त्यासाठी फार प्रयत्न करावे लागतात तेव्हाच मिळतात. न दैवमिती संचिते तज्जेत उद्योगमात्मनः आणि ते मैन तैलाने तिलभ्य नाप्तुरुमर्हति. कळालं काही? कळालं काही नाही? अहो तुम्हाला काही कळत नाही म्हणून आमचं बरं आहे. अर्थात दैव मला अनुकूल नाही असं म्हणून चालणार नाही. प्रयत्नाशिवाय वाळूतून तेल गिळत नाही. प्रयत्ने कन वाळूचे रगडिता तेल नाही गळे. अर्थात प्रयत्नच करावे लागतात. आई मिळण्यासाठी काही प्रयत्न करावे लागतात का? लागतात का? काहीच नाही. आपल्यापैकी कोणी आई मिळण्यासाठी काही प्रयत्न केलेले आहे का? कोणीच नाही. जी गोष्ट दुर्मिळ आहे तिच्यासाठीच प्रयत्न करावे लागतात. बायको मिळण्यासाठी पुरुष मंडळ, बायको 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 मिळण्यासाठी बाकी प्रयत्नच करावे लागतात. कोणाला बिना प्रयत्नाची बायको मिळाली का? मिळाली का महाराज? काही ना काही तर प्रयत्न करावेच लागतात. अहो बायको मिळण्यासाठी काय काय प्रयत्न करावे लागतात तुम्ही या महाराजांनाच विचारा. आजकाल आमचे तरुण तर बायको मिळण्यासाठी काय काय प्रयत्न करतात. तिला प्रेमपत्रच लिहितील, तिला मेसेजेस करतील, तिला सारखे सारखे फोनच करतील, तिला हॉटेलला जेवायला नेतील, तिला गुलाबच देतील, तिला गिफ्टच देतील. अजून मला एवढंच माहिती. हा मोबाईल देतील. बाबांचा लयच अनुभव दिसतोय. ती याच्याकडून सर्वच घेते, ती याच्याकडून सर्वच घेते आणि लग्न दुसऱ्या बरोबरच करते. मग हा म्हणतो, हा म्हणजे हा नाही, मी त्याच सांगते, चुकून हा तिकडे गेला. मग तो म्हणतो मी तुझ्याशिवाय जगूच शकत नाही. हे तुम्हाला कसं काय माहिती? तुमचं वाक्य पूर्ण केलं. तुम्ही घरी चाला. सांगण्याचे तात्पर्य हे सर्व प्रयत्न पत्नी मिळण्यासाठी करतात. आई मिळण्यासाठी काही प्रयत्न करावे लागतात का? काहीच नाही. एवढंच नाही, पत्नी मिळण्यासाठी थोरा मोठ्यांनी सुद्धा प्रयत्न केलेले आहे. तुम्ही म्हणाल थोरा मोठ्यांनी? हो, थोरा मोठ्यांनी. पत्नी मिळण्यासाठी रावण धनुष्य बोकंडी घेऊन पडला, पण त्याला सीता पत्नी म्हणून मिळाली नाही. पत्नी मिळण्यासाठी रामाला धनुष्य तोडावा लागला, तेव्हा सीता पत्नी म्हणून मिळाली. रुक्मिणी पत्नी मिळण्यासाठी भगवान श्रीकृष्णाला शिशुपाल व रुक्मिणी बरोबर युद्ध करावं लागलं, तेव्हा रुक्मिणी पत्नी म्हणून मिळाली. पत्नी मिळण्यासाठी अर्जुनाला मत्स्ययंत्राचा वेध करावा लागला आणि इतर राजांबरोबर लढावं लागलं, तेव्हा द्रौपदी पत्नी म्हणून मिळाली. पत्नी मिळण्यासाठी अर्जुनाला साधूचा वेश धारण करावा लागला, तेव्हा सुभद्रा पत्नी म्हणून मिळाली. पत्नी मिळण्यासाठी कर्दम ऋषींनी 10,000 वर्ष तपश्चर्या केली, तेव्हा देवहूती पत्नी म्हणून मिळाली. पत्नी मिळण्यासाठी इंद्राने बरेच प्रयत्न केले, पण त्याला अहिल्या पत्नी म्हणून मिळाली नाही. पत्नी मिळण्यासाठी गौतमाने द्विमुखी गायीला प्रदक्षिणा केली, म्हणजे वासराला जन्म देत असताना गायीला प्रदक्षिणा केली, तेव्हा अहिल्या पत्नी म्हणून मिळाली. सांगण्याचे तात्पर्य दुर्मिळ गोष्टींसाठी प्रयत्नच करावे लागतात.
श्रेष्ठ गोष्टींसाठी प्रयत्नच करावे लागतात. पत्नी मिळण्यासाठी प्रयत्नच करावे लागतात. म्हणून ती पत्नीच श्रेष्ठ आहे. कोण श्रेष्ठ आहे? बोलत चला सर्वांनी मोठ्याने. कोण श्रेष्ठ आहे? पत्नी. आपली पार्टी हटत नाही. थांबा थोडे वेळ. विठाला 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 विठाला. द्युमटसेन नावाचा एक राजा होता. तो आंधळा झाला होता आणि त्याचे राज्य हे दुसऱ्याने हिसकावून घेतलेले होते. म्हणून तो जंगलात भटकत होता आणि त्याच्या मुलाचं नाव होतं सत्यवान आणि सत्यवानाच्या पत्नीचं नाव होतं सावित्री. सावित्री, सत्यवान आणि सासू सासरे हे जंगलात राहत होते. एक दिवस सत्यवान नेहमीप्रमाणे जंगलात लाकडे फोडण्यासाठी गेला. सावित्री त्याच्या मागे लागली. मी हे जंगलात येणार. तिने हट्ट जरला. सासू सासरे म्हणाले, सत्यवान, तिने आजपर्यंत कधीच काही मागितलं नाही. आज हट्ट करते तर घेऊन जा. हा, पण तिला सांभाळून आण. दोघेही जंगलात गेले. सरपण तोडता तोडता सत्यवानाला चक्कर आली आणि सत्यवान धाडकन जमिनीवर पडला. मग सावित्रीने सत्यवानाचे मस्तक आपल्या मांडीवरती घेतले आणि नामस्मरण करू लागले. तेवढ्यात सावित्रीला समोर एक काळा कुट्ट पण धिप्पाडच्या धिप्पाड माणूस समोर उभा आहे असं सावित्रीला दिसलं. सावित्रीने त्यांना विचारलं, कोण आहात आपण आणि इथे कशासाठी आला आहात? त्यावर तो माणूस म्हणाला, मी यमराज आहे आणि तुझ्या पतीला मी नेण्यासाठी आलेलो आहे. असं म्हणून यमराजाने आपला पाश टाकला आणि अंगुष्ठ रूप जीवात मला खेचून घेतले आणि आकाश मार्गाने निघाला. सावित्री ही त्याच्या मागे मागे जाऊ लागली. यमराज म्हणाला, सावित्री, तू माझ्या मागे मागे येऊ नकोस, कारण पत्नी ही पतीच्या फक्त मृत्यूपर्यंतच सोबत असते. तू माझ्या मागे मागे येऊ नकोस, तू परत जा. यावर सावित्री म्हणाली, पतीला सोडून न राहणे हा पत्नीचा पतिव्रता धर्म आहे आणि तोच धर्म मी निभावत आहे. सावित्रीच्या या धर्मवचनावर यमराज प्रसन्न झाले आणि यमराज म्हणाले, वा सावित्री, तुझ्या या धर्मवचनावर मी प्रसन्न झालेलो आहे. सत्यवानाच्या प्राणाव्यतिरिक्त तू कुठलाही एक वर मला माग, तो वर मी तुला देतो. यावर सावित्री म्हणाली, माझे सासरे हे आंधळे आणि राज्यहीन झालेले आहे. त्यांना त्यांची दृष्टी आणि त्यांचे राज्य त्यांना परत मिळावे. यमराज म्हणाले, तथास्तु. सावित्री, आता तू परत जा. वर मिळाला तरीही सावित्री यमराजाच्या मागे मागेच चालत आहे आणि मागे मागे चालता चालता सावित्री बोलत होती. सावित्री म्हणाली, पृथ्वी तलावर पुरुषाने, पुरुष मंडळ ध्यान देऊ नाही का, पृथ्वी तलावर पुरुषाने यज्ञ, ध्यान, तपस्या, व्रतवैकल्य आणि नामस्मरण करून भगवंताची प्राप्ती करून घ्यावी. पण स्त्रियांना, महिला मंडळ ध्यान देऊ नाही का, स्त्रियांना एवढं सगळं करण्याची गरज नाही. तिने फक्त आपला पातिव्रत्य धर्म निभावला तरी तिला जगातील नव्हे नव्हे विश्वातील सर्वच्या सर्व सुख मिळतात. सावित्रीच्या या सत्यवचनावर यमराज प्रसन्न झाले आणि यमराज म्हणाले, वा सावित्री, वा, क्या बात. सावित्री, आता तर मी तुझ्यावर फारच प्रसन्न झालेलो आहे. सत्यवानाच्या प्राणाव्यतिरिक्त तू कुठलाही एक वर मला माग, तो वर मी तुला देतो. यावर सावित्री म्हणाली, राजन, आपण जर माझ्यावर खरोखरच जर प्रसन्न झाला असाल
तर या जन्मीचे माझे पातिव्रत्य न मोडता माझ्या सासऱ्याच्या कुळाचा वंश वाढण्यासाठी मला 100 औरस पुत्र द्या. आनंदाच्या भरात यमराज म्हणाले, तथास्तु. सावित्री, आता तू परत जा. सावित्री म्हणाली, राजन, आता तर मी एकटी माघारी जाऊ शकत नाही. आता तर आपण मला वर दिलेला आहे की या जन्मीचे माझे पातिव्रत्य न मोडता मला 100 औरस पुत्र देतो. म्हणून मला 100 औरस पुत्र होण्यासाठी माझ्या पतीची गरज आहे. कारण माझ्या पतीशिवाय मला 100 औरस पुत्र होऊ शकत नाही. आता तर मी तुमच्यावर खरं होण्यासाठी तुमच्या मागे मागे येत आहे. यमराज म्हणाले, धन्य आहे ग सावित्रीबाई, तू धन्य आहे. हा घे तुझा पती आणि याला आणखीन 400 वर्षाची आयुष्यही दिले. मग सावित्री आपल्या पतीच्या शरीराजवळ आली. पती जिवंत झाला. आता मला सांगा, सावित्रीच्या सत्यवानाच्या वडिलांची गेलेली दृष्टी आणि गेलेले राज्य त्यांना परत मिळाले. सत्यवानाच्या आईमुळे की सत्यवानाच्या पत्नीमुळे? कोणामुळे? वाट्याने सांगा, कोणामुळे? पत्नी. आईवडील. पोरांनो, तुम्ही काय कोरोनात पास झाले काय? सत्यवान जिवंत झाला. सत्यवान जिवंत झाला. नवे त्याला आणखीन 400 वर्षाचे आयुष्य मिळाले. आईमुळे की पत्नीमुळे? पत्नीमुळे. मग कोण श्रेष्ठ? कोण श्रेष्ठ आहे? मोठ्याने सांगा महिला मंडळ, कोण श्रेष्ठ आहे? तुम्ही काय महिला मंडळ आहे का? पत्नीच श्रेष्ठ आहे असे आपले म्हणणे आहे. आता यावर हे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार माऊली महाराज चाळक यांचे काय म्हणणे आहे ते आपण पाहू. विठाला 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 विठाला. रामकृष्ण हरी. सर्वांनी मोठ्याने म्हणा, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. वा, बघा, मी सर्वांना रामकृष्ण हरी म्हणायला सांगितलं, बरोबर की नाही महाराज? सर्वजण रामकृष्ण हरी म्हटले. पण मला सांगा, ह्या महाराज रामकृष्ण हरी म्हटल्या का? आणि आता ह्या जर रामकृष्ण हरी म्हटल्या असत्या तर यांच्या तोंडाला काय खेकडा चावला असता. पण नाही, म्हणायचंच नाही. आपल्यात एक मन आहे, नाव ठेवी लोकाला आणि शेंबूड आपल्या. ते तुम्ही म्हणा, आम्ही नाही. जायचंय आम्हाला. विठाला 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 विठाला. आणि महाराज काय म्हटले की माझं नाव घेतलं नाही कीर्तनात. हा, विसरत नाही आपण. महाराज काय म्हटले, सुरुवातीला मी महाराजांचं नाव घेतलं नाही. आता खरं सांगा मला, बायको श्रेष्ठ आहे असं सांगणाऱ्याचं कीर्तनात नाव घ्यावं का? घ्यावं का? आता ज्याचं लग्न झालेलं आहे तो मनातून खरं बोलन, बाहेरून वेगळं बोलन, आहे की नाही? आता तुम्हाला काय, तुम्ही एकच पार्टी चालू आहे, तुमचं अजून झालेलंच नाही. झाल्यावर कळण बाबा काय अवघड असतं ते. असं नाही. विठाला 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 महाराज म्हटले माझं नाव घेतलं नाही. अहो महाराज, बायकोचं नाव सांग, म्हणजे बायकोला श्रेष्ठ म्हणणाऱ्याचं नाव. आणि जर खरं बायको श्रेष्ठ असेल, बायको जर श्रेष्ठच असेल तर पडा तिच्या पाया, घासा भांडे, धुवा धुणं, बरोबर की नाही? पडतात ना महाराज, या कलियुगात ते सुद्धा करतात लोक. एक पती पत्नी होते, एका ठिकाणी जागरण गोंधळाच्या कार्यक्रमाला गेले. जागरण गोंधळ चालू झालं आणि त्या पत्नीच्या अंगात आला, देव आला अंगात, आणि ती पत्नी नाचू लागली. आणि घुमता घुमता ती चालू तिचं घुमायचं काम. आणि घुमता घुमता तिच्या बोटातील एक सोन्याची अंगठी खाली पडली आणि ती तिनं पाहिली. तिच्या ते लक्षात आलं, पण आता सांगायचं कसं आणि कोणला सांगायचं?
तिचा नवरा तो भोप्या तिथंच समोर बसलेला होता. भोप्या हा आता ये ग बायले सारं तुला वाहिले अशी गंमत. त्याचं नाव भोप्या. तो नाही आमचं तसं नाही बरं का, म्हणजे तुमच्या पुढं तसं नाही. घरी गेल्या वेगळे विठाला विठाला. आणि मग ती अंगठी पडली आणि अंगठी उचलायची कशी. मग हिना नवऱ्याकडे इशारा केला आणि घुमता घुमता म्हणायला लागली अहय 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 खाली काय पडलंय बघा, अहय खाली काय पडलंय बघा, अहय खाली काय पडलंय बघा. आणि ते त्याच्या लक्षात आलं. त्यानं पाहिलं का हिची अंगठी खाली पडली, पण आता उचलायची कशी. मग त्यानं सुद्धा युक्ती केली. त्यानं सुद्धा देव अंगात आणला आणि पटकन त्या बायको पशी गेला. तिच्या दोनदा तीनदा पाया पडला आणि तो सुद्धा घुमायला लागला. अहय 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 उचलला आई चला, अहय उचलला आई चला. तो म्हणतो खाली काय पडलंय बघा, उचलला आई चला. अहो अशा बायकोच्या पाया पडणाऱ्याचं कुठं कीर्तनात नाव घ्यावं का. विठाला 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 विठाला.